जळगावच्या बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात गेल्या 8 दिवसाचा विचार केला तर सोन्यामध्ये 12,000 रुपयाची तर चांदीमध्ये जवळपास 6,000 रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली आहे। जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झाला असून या संदर्भातली नेमकी कारणं काय आहेत या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत PNG गार्डगेट्सचे व्यवस्थापक आहे गिरीशजी डेरे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार? युद्धजन्य परिस्थिती आहे, भूराजकीय तणाव आहे, या विविध यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीवर कुठेतरी परिणाम झाला आहे। गेल्या 8 दिवसाचा विचार केला तर सोनं हे 12,000 रुपयाने तर चांदी ही 6,000 रुपयाने वाढलेली आहे। काय नेमकी कारण आहे? नक्कीच आपण जे चढ आणि उतार दोन्ही आपण बघतच आलो आहे, पण सध्या चढ आपण 8 दिवसांपासून बघतोय। प्रामुख्याने जर विचार केला तर की अमेरिकेतील जे काही डॉलर आणि जे काही महागाईचा जो काही हे आहेत व्याजदर जे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपण विचार केला तर सोन्याचा व्यवहार हा डॉलरमध्ये होतो, त्यामुळे डॉलरमध्ये होणारे बदल आणि अमेरिकेतील व्याजदर कमी होण्याची अपेक्षा याचा सोन्याच्या किमतीवरती थेट परिणाम झालेला आहे। परत विचार केला असता आपण जगभरातील वाढलेली आर्थिक भूराजकीय अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती, जागतिक तणाव, आर्थिक अस्थिरता निर्माण झाली की गुंतवणूकदार गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि त्याचा परिणाम हा डायरेक्ट सोन्याच्या दरांवरती होतो। तिसरं जर आपण विचार केला तर केंद्रीय बँकांकडून जी काही सातत्यपूर्ण सोन्याची खरेदी चालू आहे, म्हणजे आपल्या परकीय चलनाचा साठा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या खरेदी करत आहे, त्यामुळे सुद्धा सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचे दर हे सध्या तरी वाढलेले आहेत। मागच्या वेळेस अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। या युद्धजन्य परिस्थितीमुळे जे गुंतवणूकदार आहेत ते कच्चे तेलाकडे वळले होते, मात्र युद्धाची तीव्रता आता कमी होत असून कुठेतरी सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होते। नक्कीच मागणी वाढलेली आहे, मागणी वाढली, कुठल्याही गोष्टीची मागणी वाढली की त्याचे दर वाढतात, त्यामुळे सध्या तरी या कारणांमुळे मागणी वाढलेली आहे। मागणी वाढल्यामुळे सध्या तरी सोन्याचे दरही वाढलेले आहेत। सर, सध्या हिंदू धर्मियांचे विविध सण आहे, आता रक्षाबंधन येऊ घातलेलं आहे, त्याचप्रमाणे आगामी काळात गणेश उत्सव आहे, एक मोठ्या प्रमाणात कुठेतरी भाववाढ होण्याचे अंदाज आहे। सध्या ग्राहकी नेमकी कशी आहे? म्हणजे महाराष्ट्रासारख्या आपल्या बाजारपेठेचा जर आपण विचार केलो तर म्हणजे ग्राहकांची खरेदी चालूच आहे। फक्त फरक एवढाच पडलेला आहे की एक तर ग्राहक हलक्या वजनाचे दागिने असू द्या, कमी बजेटचे दागिने असू द्या किंवा गरजेपुरतं सोनं घेणं म्हटलं ज्याला म्हणतो आपण, त्याकडे तरी सध्या ग्राहक त्या अनुषंगाने खरेदी करत आहेत। आगामी काळात भाववाढ होऊ शकते? चढ आणि उतार हे सोन्याच्या दरामध्ये चालूच राहणार आहे, त्यामुळे आमचा ग्राहकांना असा सल्ला राहील की आपल्या बजेटनुसार, आपल्या गरजेनुसार सोनं घेताना योग्य निर्णय तो घेण्यात यावा। नक्कीच या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे या ठिकाणी जळगावच्या बाजारात 8 दिवसाचा विचार केला तर सोन्यामध्ये 12,000 रुपयाची तर चांदीमध्ये 6,000 रुपयाची वाढ ही झालेली आहे। आगामी काळात देखील सोने चांदीच्या दरात मोठी भाववाढ होऊ शकते असा अंदाज सोने तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। मात्र कुठेतरी या ठिकाणी भाववाढीमुळे ग्राहकांचा बजेट हा कोलमडलेला दिसत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।